पलूस तालुक्यातील खटाव येथे द्राक्ष बागेत ट्रॅक्टर घुसवून मोठ्या प्रमाणावर नासधूस केल्याची धक्कादायक घटना 11 फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली। या प्रकारात द्राक्ष बागायतदार विश्वजित आनंदराव पाटील यांच्या सुमारे 2 एकर क्षेत्रावरील बागेचं मोठं नुकसान झालं। प्राथमिक अंदाजानुसार 10 ते 12 लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला। पाटील यांच्या घराशेजारील बागेत उत्कृष्ट प्रतीचं द्राक्ष पीक तयार झालं होतं। अवघ्या महिनाभरात हे द्राक्ष बाजारात दाखल होणार होते, मात्र अज्ञात व्यक्तीने घराजवळ उभा असलेला ट्रॅक्टर थेट बागेत घुसवून संपूर्ण पट्ट्यात फिरवला। या प्रकरणात अंदाजे 350 ते 400 द्राक्ष वेलींची मोडतोड झाली। लोखंडी अँगल, तारांचे जाळे आणि आधार रचनेचे मोठे नुकसान झाले। ट्रॅक्टरचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळते। सकाळी बागेची अवस्था पाहून पाटील कुटुंबियांना मोठा धक्का बसला। वर्षभराची मेहनत आणि कर्ज काढून उभी केलेली बाग एका रात्रीत उद्ध्वस्त झाल्याने कुटुंबावर आर्थिक संकट कोसळलं। घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। संबंधित सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात असून संशयितांचा शोध सुरू आहे। पूर्ववैमनस्य, सूडबुद्धी किंवा अन्य कोणत्या कारणातून हा प्रकार घडला का याचा तपास पोलीस करीत आहेत। या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होती। माझं नाव विश्वजित आनंदराव पाटील, राहणार खटाव। आज सकाळी राहत्या घराशेजारी आमचा ट्रॅक्टर दररोजप्रमाणे उभा होता। सकाळी उठल्यानंतर आम्ही गडी माणसं शेतात नेण्यासाठी ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी सांगितलं असता ट्रॅक्टर दिसला नाही, म्हणून आम्ही त्याची थोडीशी शेजारी बघितलं तर हातीघासमधून द्राक्षाच्या बागेमध्ये ट्रॅक्टर घुसलेला दिसला। काही अज्ञात इसमांनी तो ट्रॅक्टर पूर्ण बाग पाडून बागेत घुसलेला दिसतोय। तर त्याच्यामध्ये एक 350 ते 400 झाडांचं नुकसान झालेलं आहे। CCTVमध्ये एक 3 लोक दिसलेले आहेत। त्या अनुषंगाने पोलिसांनी पण पंचनामा करून पुढं त्याचा शोध चालू आहे। अंदाजे साधारणतः 12 ते 15 लाख रुपयेपर्यंत नुकसान झालेलं आहे। एकूण क्षेत्र किती आहे? एकूण हे 2 एकर क्षेत्र आहे, त्यामध्ये साधारणतः अर्धा ते पाऊण एकराचं नुकसान झालेलं आहे। 1 एकर क्षेत्र आता आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।